मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. नमस्कार. मन की बातच्या 110व्या भागात आपका आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हमेशा की तरह नेहमीप्रमाणेच यावेळीही भी हमें आपल्या अनेक सूचना, माहिती आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. और हमेशा की तरह आणि नेहमीप्रमाणे यावेळीही या भागामध्ये कशाचा समावेश करायचा हे एक आव्हानच आहे. इन विषयों को शामिल किया जाए. मुझे सकारात्मकतेनं भरलेली एकापेक्षा एक उत्तमोत्तम अशी माहिती मला मिळाली आहे. बहुत सारे ऐसे यामध्ये अशा अनेक देशबांधवांचा उल्लेख आहे जे इतरांसाठी किरण आशेचा किरण होऊन जीवन में त्यांची आयुष्य अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटत आहेत. साथियों, मित्रहो, कुछ ही दिन बाद काही दिवसातच 8 8 मार्चला हम महिला दिवस आपण महिला दिवस साजरा करणार आहोत. विशेष दिन हा विशेष दिवस म्हणजे देशाच्या विकास यात्रेतल्या नारी शक्तीच्या योगदानाला वंदन करण्याची संधी असते. महाकवी आदरणीय महाकवी भरतियार यांनी म्हणून ठेवलाय की स्त्रियांना समान संधी मिळतील तेव्हाच जग समृद्ध होईल. समान अवसर मिलेंगे. आज भारताची नारी शक्ती हर प्रत्येक क्षेत्रात यशाची नवनवी शिखरं सर करत आहे. कुछ वर्ष पहले काही वर्षांपूर्वी कोणी विचार केला होता की आपल्या देशात खेड्यात राहणाऱ्या स्त्रिया सुद्धा ड्रोन उडवतील? महिलाएं भी ड्रोन उड़ाएंगी. पण आज लेकिन आज हे शक्य होत आहे. हो रहा है. आज तर गावोगावी ड्रोन दीदींची इतकी चर्चा होत आहे की प्रत्येकाच्या तोंडी किसी की जुबान पर नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी हाच घोष सुरू आहे. हर कोई इसके प्रत्येक जण त्याबद्दलच चर्चा करत आहे. एक बहुत बड़ी एका खूप मोठ्या कुतूहलानं जन्म घेतलाय आणि म्हणूनच मीही विचार केला की यावेळी मन की बात मध्ये एखाद्या नमो ड्रोन दीदीशी का बोलू नये. बात की जाए. हमारे साथ आपल्यासोबत सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूरच्या नमो ड्रोन दीदी सुनीताजी आहेत. जो उत्तर प्रदेश के सीतापुर से है. चला त्यांच्याशी गप्पा मारूया. करते हैं. सुनीता देवी जी, आपको नमस्कार. नमस्ते सर. अच्छा सुनीता जी, पहले मैं आपके विषय में जानना चाहता हूँ, आपके परिवार के विषय में जानना चाहता हूँ. थोड़ा कुछ बता दीजिए. सर, हमारे परिवार में 2 बच्चे हैं, हमें हस्बैंड हैं, माता जी हैं मेरी. आपकी पढ़ाई क्या हुई सुनीता जी? सर, BA फाइनल है. और वैसे घर में कारोबार वगैरह क्या है? कारोबार वगैरह खेती-बाड़ी संबंधित करते हैं, खेती वगैरह. अच्छा सुनीता जी, ये ड्रोन दीदी बनने का आपका सफर कैसे शुरू हुआ? आपको ट्रेनिंग कहाँ मिली? कैसे कैसे बदलाव क्या आया? मुझे पहले से जानना है. जी सर, ट्रेनिंग हमारी फूलपुर एफको में हुआ था, इलाहाबाद में, और वहीं से हमको ट्रेनिंग मिली है. तो तब तक आपने ड्रोन के विषय में सुना था कभी? सर, सुना नहीं था. एक बार ऐसे देखे थे, कृषि विज्ञान केंद्र जो सीतापुर का है वहाँ पे हमने देखा था. पहली बार वहाँ देखा था हमने ड्रोन. सुनीता जी, मुझे ये समझना है कि मानो आप पहले दिन गए, जी पहले दिन आपका ड्रोन दिखाया होगा, फिर कुछ बोर्ड पे पढ़ाया गया होगा, कागज पे पढ़ाया गया होगा, फिर मैदान में ले जाके प्रैक्टिस, क्या क्या हुआ होगा? आप मुझे समझा सकती है पूरा वर्णन? जी सर, पहले दिन सर हम लोग जब गए हैं तो उसके दूसरे दिन से हम लोगों की ट्रेनिंग शुरू हुई थी. पहले तो थ्योरी पढ़ाई गई थी, सब क्लास चले थे 2 दिन. क्लास में ड्रोन में क्या क्या पार्ट हैं, कैसे कैसे आपको क्या क्या करना है, ये सारी चीजें थ्योरी में पढ़ाई गई थी. तीसरे दिन सर हम लोगों का पेपर हुआ था. उसके बाद में फिर सर एक कंप्यूटर पे भी पेपर हुआ था. मतलब पहले क्लास चला, उसके बाद में टेस्ट लिया गया, फिर प्रैक्टिकल करवाया गया था हम लोगों का. मतलब ड्रोन कैसे उड़ाना है, कैसे कैसे मतलब आपको कंट्रोल कैसे संभालना है, हर चीज सिखाई गई थी प्रैक्टिकल के तौर में. फिर ड्रोन काम क्या करेगा वो कैसे सिखाया?
सर ड्रोन काम करेगा कि जैसे अभी फसल बड़ी हो रही, बरसात का मौसम या कुछ भी ऐसे बरसात में दिक्कत होती, खेत में फसल में हम लोग घुस नहीं पा रहे हैं तो कैसे मजदूर अंदर जाएगा, तो इसके माध्यम से हम बहुत फायदा किसानों को होगा और वहाँ खेत में घुसना भी नहीं पड़ेगा। हमारा ड्रोन जो हम मजदूर लगा के अपना काम करते हैं वो हमारा ड्रोन से मेड़ पे खड़े होके हम अपना वो कर सकते हैं। कोई कीड़ा मकोड़ा अगर खेत के अंदर है उससे हमें सावधानी भी बरतनी रहेगी, कोई दिक्कत नहीं हो सकती है। और किसानों को भी बहुत अच्छा लग रहा है सर, हमने 35 एकड़ स्प्रे कर चुके हैं अभी तक। तो किसानों को भी समझ है कि इसका फायदा है? जी सर, किसानों को बहुत संतुष्ट होते हैं, कह रहे बहुत अच्छा लग रहा है, समय का भी बचत होता है, सारी सुविधा आप खुद देती हैं, पानी दवा सब आप साथ में रखती हैं और हम लोगों को सिर्फ आके खेत बताना पड़ता है कि कहाँ से कहाँ तक मेरा खेत है और सारा काम आधा घंटे में ही निपटा देती। तो ये ड्रोन देखने के लिए और लोग भी आते होंगे फिर तो? सर बहुत भीड़ लग जाती है, ड्रोन देखने के लिए बहुत सारे लोग आ जाते हैं। जो बड़े बड़े फार्मर्स लोग हैं वो लोग नंबर भी ले जाते हैं कि हम भी आपको बुलाएंगे स्प्रे के लिए। अच्छा, क्योंकि मेरा एक मिशन है लखपति दीदी बनाने का। अगर आज देश भर की बहनें सुन रही हैं तो एक ड्रोन दीदी आज पहली बार मेरे साथ बात कर रही है, तो क्या कहना चाहेगी आप? जैसे आज मैं अकेले ड्रोन दीदी हूँ तो ऐसी हजारों बहनें आगे आए कि मेरे जैसे ड्रोन दीदी वो भी बने। और मुझे बहुत खुशी होगी कि जब मैं अकेली हूँ मेरे साथ में और हजारों लोग खड़े होंगे तो बहुत अच्छा लगेगा कि हम अकेले नहीं, बहुत सारे लोग हमारे साथ में ड्रोन दीदी के नाम से पहचानी जाती हैं। चलिए सुनीता जी, मेरी तरफ से आपको बहुत बहुत बधाई। ये नमो ड्रोन दीदी ये देश में कृषि को आधुनिक बनाने का एक बहुत बड़ा माध्यम बन रही है। मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू सर। थैंक यू। साथियों, मित्र हो, आज देशात असं एकही क्षेत्र नाही जिथे नारी शक्ती कुठेतरी मागे पडली आहे। पीछे रह गई हो। एक आणखी एका क्षेत्रात स्त्रियांनी आपली नेतृत्व क्षमता खूप सुंदर पद्धतीने दाखवून दिली आहे। ते क्षेत्र म्हणजे नैसर्गिक शेती, जलसंवर्धन आणि स्वच्छता। रसायनांमुळे आपल्या धरणी मातेला जो त्रास होतोय, जी वेदना होत आहे, जे दुःख होत आहे, ते समजून घेऊन धरणी मातेला वाचवण्यासाठी देशातली मातृशक्ती महत्वाची भूमिका बजावते। देशाच्या कानाकोपऱ्यात आता महिला नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत। आज जर देशात जलजीवन मिशनच्या अंतर्गत इतकं काम होताना दिसत असेल तर त्यामागे पाणी समित्यांची खूप मोठी भूमिका आहे। या पाणी समित्यांचं नेतृत्व महिलांकडेच आहे। त्या व्यतिरिक्त सुद्धा भगिनी, कन्या जलसंवर्धनासाठी चहूबाजूनी प्रयत्न करतच आहेत। आता अशाच एक ताई माझ्यासोबत दूरध्वनीवर आहेत। त्यांचं नाव कल्याणी प्रफुल्ल पाटीलजी। त्या महाराष्ट्रात राहतात। चला कल्याणी प्रफुल्ल पाटीलजी यांच्याशी बोलून त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया। कल्याणी जी नमस्ते। नमस्ते सर जी, नमस्ते। कल्याणी जी, पहले तो आप अपने विषय में, अपने परिवार के विषय में, अपने कामकाज विषय में जरा बताइए। सर मैं एमएससी माइक्रोबायोलॉजी हूँ और मेरे घर में मेरे पतिदेव, मेरी सास है और मेरे 2 बच्चे और 3 साल से मैं अपने ग्राम पंचायत में कार्यरत हूँ। और फिर गांव में खेती के काम में लग गई, क्योंकि आपके पास बेसिक नॉलेज भी है, आपकी पढ़ाई भी क्षेत्र में हुई है और अब आप खेती में जुड़ गई हैं। तो क्या क्या नए प्रयोग किए हैं आपने? सर हमने जो 10 प्रकार के हमारी वनस्पति है उसको एकत्रित करके उससे हमने ऑर्गेनिक फवारनी बनाया। जैसे कि जो हम पेस्टिसाइड वगैरह स्प्रे करते तो उससे पेस्ट वगैरह जो हमारी मित्र कीट रहती है वो नष्ट हो रहे हैं और हमारी सॉइल का पोल्यूशन होता है। जो सब केमिकल चीजें वो पानी में घुल मिल रही है उसकी वजह से हमारे बॉडी पर भी हानिकारक परिणाम दिख रहे हैं। उस हिसाब से हमने कम से कम पेस्टिसाइड का यूज करके, तो एक प्रकार से आप पूरी तरह प्राकृतिक खेती की तरफ जा रही हैं। हाँ, जो अपनी पारंपरिक खेती है सर वैसे हमने की पिछले साल। क्या अनुभव आया प्राकृतिक खेती में? सर जो हमारी महिला है उनको जो खर्च है वो कम लगा
और जो प्रोडक्ट है सर, तो वो समाधान था कि हमने विदाउट पेस्ट वो किया है, क्योंकि अब कैंसर के प्रमाण जो बढ़ रहे हैं, जैसे शहरी भागों में तो है, लेकिन गांव में भी हमारे उसका प्रमाण बढ़ रहा है। तो उस हिसाब से अगर आप अपने आगे के परिवार को अपने सुरक्षित करना है तो ये मार्ग अवलंबना जरूरी है। इस हिसाब से वो महिलाएं भी सक्रिय सहभाग इसके अंदर दिखा रही है। अच्छा कल्याणी जी, आपने कुछ जल संरक्षण में भी काम किया है, उसमें क्या किया है आपने? सर, रेन वाटर हार्वेस्टिंग जो हमारे शासकीय जितने भी इमारतें, जैसे कि प्राथमिक शाला हुई, आंगनवाड़ियाँ हुए, हमारी ग्राम पंचायत की जो बिल्डिंग है, वहाँ के जो पानी है बारिश का, वो सब इकट्ठा करके हमने एक जगह पे कलेक्ट किया हुआ है। और जो रिचार्ज शाफ्ट है सर, कि बारिश का पानी जो गिरता है वो जमीन के अंदर परकोलेट होना चाहिए, तो उस हिसाब से हमने 20 रिचार्ज शाफ्ट हमारे गांव के अंदर किए हुए हैं और 50 रिचार्ज शाफ्ट का सैंक्शन हो गया है। अब जल्दी ही उसका भी काम चालू होने वाला है। चलिए कल्याणी जी, आपल्याशी बोलून खूप आनंद झाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर धन्यवाद, सर धन्यवाद. मलाही तुमच्याशी बोलून खूप खूप आनंद झाला. म्हणजे माझ्या आयुष्याचं संपूर्ण सार्थकी लागलं माझं जीवन, असं मी समजते. बस सेवा करा. चलिए, आपका नाम ही कल्याणी है तो आपको तो कल्याण करना ही करना है. धन्यवाद जी, नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद. साथियों, मित्र हो, सुनीताजी असोत की कल्याणीजी, वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या नारी शक्तीच्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या नारी शक्तीमधल्या या चैतन्याचं मनपूर्वक कौतुक करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचं महत्त्व खूप वाढलं आहे. मोबाईल फोन, डिजिटल उपकरणं ही आपल्या सर्वांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक बनले आहेत. पण याची तुम्ही कल्पना तरी करू शकता की आता वन्य प्राण्यांचा मागोवा घेण्यासाठी देखील डिजिटल उपकरणांची मदत होत आहे. काही दिवसातच 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे. हा दिवस वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. यावर्षी वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे म्हणजे जागतिक वन्यजीवन दिवसाच्या मध्यवर्ती संकल्पनेत डिजिटल इनोव्हेशन म्हणजे डिजिटल अभिनवतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. हे जाणून तुम्हाला नक्की आनंद होईल की आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग होतोय. गेल्या काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर मधल्या व्याघ्र अभयारण्यामध्ये वाघांची संख्या 250 पेक्षा जास्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मनुष्य विरुद्ध वाघ असा संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाते आहे. तिथे गाव आणि जंगलाच्या सीमेवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जेव्हा एखादा वाघ गावाजवळ येतो तेव्हा AIच्या मदतीनं स्थानिक लोकांच्या मोबाईल फोनवर सावधगिरीचा इशारा पाठवला जातो. आज या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या 13 गावांमध्ये या व्यवस्थेतून लोकांचीही सोय झाली आहे आणि वाघांनाही सुरक्षा मिळाली आहे. मित्रांनो, आज युवा उद्योजकही वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण पर्यटन यासाठी नवोन्मेषी संकल्पना पुढे आणत आहेत. उत्तराखंडमध्ये रुरकीमध्ये रोटर प्रिसिजन ग्रुप्सनं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्यानं एक वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन तयार केला आहे. या ड्रोनच्या मदतीनं केन नदीमधील मगरींवर लक्ष ठेवता येतं. अशाच पद्धतीनं बंगळुरूच्या एका कंपनीनं बघीरा आणि गरुड या नावांची ॲप तयार केली आहेत. बघीरा ॲपच्या माध्यमातून जंगल सफारीच्या वेळी वाहनाचा वेग आणि इतर कुठल्याही घडामोडींवर पाळत ठेवता येते.
देशातल्या अनेक व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमध्ये याचा उपयोग केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्यावर आधारित गरुड ॲप एखाद्या सीसीटीव्हीला जोडल्यानंतर रिअल टाइम अलर्ट म्हणजे अगदी त्या क्षणी सूचनेची घंटी मिळते. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अशा पद्धतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्यामुळे आपल्या देशाची जैवविविधता आणखी समृद्ध होत आहे. मित्रांनो, भारतामध्ये तर निसर्गासोबत ताळमेळ राखणं ही बाब आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण हजारो वर्षापासून निसर्ग आणि वन्यजीव यांच्यासोबत सह अस्तित्वाच्या भावनेनं वास करत आलो आहोत. जर तुम्ही कधी महाराष्ट्रातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गेलात तर तिथे या गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील. या व्याघ्र प्रकल्पाजवळच खटकली गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुटुंबांनी सरकारच्या मदतीनं आपलं घर होमस्टे अर्थात पर्यटक निवास बनवला आहे. हे घर त्यांच्या उत्पन्नाचं मोठं साधन बनत आहे. याच गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या कोरकू आदिवासी समाजातल्या प्रकाश जामकरजी यांनी आपल्या 2 हेक्टर जमिनीवर 7 खोल्यांचं होमस्टे तयार केलं आहे. त्यांच्याकडे मुक्कामाला येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची व्यवस्था जामकर कुटुंबीय करतात. आपल्या घराच्या सभोवती त्यांनी औषधी वनस्पतींसोबतच आंबा आणि कॉफीची झाडं सुद्धा लावली आहेत. यामुळे पर्यटकांचं आकर्षण तर वाढलं आहेच, सोबत इतर लोकांनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी पशुपालनाविषयी चर्चा होते तेव्हा नेहमीच गाय म्हैस यांच्यापर्यंतच ती मर्यादित राहते. पण बकरी सुद्धा तर एक महत्वपूर्ण पशुधन आहे ज्याविषयी फारशी चर्चाच केली जात नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असंख्य लोक शेळी पालनाचा व्यवसाय करतात. ओदिशातल्या कालाहांडीमध्ये बकरी पालन हा व्यवसाय गावातल्या लोकांच्या उपजीविकेचं साधन तर बनला आहेच, त्याचबरोबर त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यात मोठं महत्वपूर्ण माध्यम बनत आहे. या प्रयत्नांमागे जयंती महापात्राजी आणि त्यांचे पती बिरेन साहूजी यांनी घेतलेला एक मोठा निर्णय आहे. हे दोघेही बंगळुरूमध्ये व्यवस्थापन व्यावसायिक होते, परंतु त्यांनी या कामातून विराम घेत कालाहांडीच्या सालेभाटा या गावी येण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातल्या समस्यांवर तोडगा निघावा आणि त्याचबरोबर ग्रामस्थ सशक्तही व्हावेत, यासाठी काहीतरी वेगळं भरीव कार्य करण्याची या मंडळींची अगदी मनापासून इच्छा होती. सेवा आणि समर्पण या भावनेनं विचार करून त्यांनी माणिकास्तू अॅग्रोची स्थापना केली आणि शेतकरी बांधवांसोबत काम सुरू केलं. जयंतीजी आणि बिरेनजी यांनी एक अभिनव उपक्रम म्हणून माणिकास्तू गोट बँक ही बकरी पेढी सुद्धा सुरू केली. ते सामुदायिक स्तरावर बकरी पालनाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या गोट फार्म मध्ये सध्या जवळपास डझनभर बकऱ्या आहेत. माणिकास्तू गोट बँकेनं शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 24 महिन्यांसाठी 2 बकऱ्या दिल्या जातात. 2 वर्षांमध्ये बकऱ्या 9 ते 10 कोकरांना करडूंना जन्म देतात. त्यापैकी 6 कोकरांना बँकेकडे ठेवलं जातं आणि राहिलेल्या कोकरांना बकरी पालन करणाऱ्या कुटुंबाकडे सोपवलं जातं. इतकंच नाही, बकऱ्यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा सेवाही पुरवल्या जातात. आज 50 गावातले 1000पेक्षा जास्त शेतकरी ही योजना राबवणाऱ्या या दाम्पत्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्या मदतीनं गावातले लोक पशुपालन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेच्या स्वावलंबनाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. मला हे पाहून खूप छान वाटतं की विविध क्षेत्रातले यशस्वी व्यावसायिक लहान शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवनवीन गोष्टींचा अवलंब करत आहेत. या मंडळींकडून केला जाणारा प्रयत्न प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संस्कृतीनं शिकवलं आहे परमार्थ परमो धर्म. याचा अर्थ इतरांना मदत करणं हे सर्वात महान कर्तव्य आहे. याच भावनेनं विचार करून त्यानुसार जगणारी मंडळी आपल्या देशात अगणित आहेत.
ही मंडळी निस्वार्थ भावनेनं इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अशीच एक व्यक्ती आहे बिहारमध्ये भोजपूर इथले भीमसिंह भवेशजी. त्यांच्या भागातल्या मुसहर जातीच्या लोकांमध्ये त्यांच्या कार्याचा खूप बोलबाला आहे. म्हणूनच मला असं वाटलं की आज त्यांच्याविषयी तुमच्याशी का बोलू नये. बिहारमध्ये मुसहर हा एक अतिशय वंचित राहिलेला समुदाय आहे. हा समाज खूप गरीब आहे. भीमसिंह भवेशजींनी या समुदायातल्या मुलांच्या शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे, जेणेकरून या मुलांचं भविष्य उज्ज्वल बनू शकेल. त्यांनी मुसहर जातीच्या जवळपास 8,000 मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांनी मुलांसाठी मोठं ग्रंथालय देखील तयार केलं असून या ग्रंथालयात मुलांना शिक्षणाची, अभ्यासाची चांगली सुविधा मिळतीये. भीमसिंहजी आपल्या समुदायातल्या सदस्यांची आवश्यक असणारी सर्व कागदपत्र तयार करण्यासाठी तसंच त्यांचे अर्ज भरण्यासाठी मदत करतात. यामुळे आवश्यक गरजांची पूर्तता करणारी साधन सामुग्री गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं सुकर बनलं आहे. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी 100हून जास्त वैद्यकीय शिबिरं भरवली आहेत. ज्यावेळी कोरोना महासाथीचं संकट आलं होतं त्यावेळी भीमसिंहजी यांनी त्यांच्या क्षेत्रातल्या लोकांनी लस घ्यावी यासाठी खूप पाठपुरावा केला. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भीमसिंह भवेशजींसारखे अनेक लोक आहेत जे समाजामध्ये अनेक चांगली कामं करण्यासाठी झटत आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही आपल्या कर्तव्याचं पालन केलं तर एक सशक्त राष्ट्र निर्मितीमध्ये ही खूप चांगली मोठी मदत ठरणार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या सौंदर्यामध्ये इथली विविधता आणि आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे रंग या गोष्टी सामावलेल्या आहेत. मला हे पाहून खूप चांगलं वाटतं की कितीतरी लोक निस्वार्थ भावनेनं भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाच्या कार्यात गुंतले आहेत आणि तिचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला असं कार्य करणारे लोक भारताच्या प्रत्येक भागामध्ये असल्याचं दिसून येईल. यामध्ये भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे. जम्मू काश्मीरमध्ये गौंदरबलचे मोहम्मद मानशाह हे गेल्या 3 दशकांपासून गोजरी भाषा संरक्षित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. ते गुज्जर बकरवाल समुदायातले आहेत. हा समाज आदिवासी समाजांपैकी एक आहे. त्यांना शालेय वयामध्ये शिक्षण घेण्यासाठी अतिशय कठोर परिश्रम घ्यावे लागले. शिकायला जाण्यासाठी त्यांना रोज 20 किलोमीटर अंतर पायी जावं लागत होतं. अशा अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी मास्टर्सची पदवी मिळवली आणि तशातच आपली भाषा संरक्षित करण्याचा त्यांचा निश्चय दृढ झाला. साहित्य क्षेत्रामध्ये मानशाहजी यांनी केलेल्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यासाठी जवळपास 50 ग्रंथांची निर्मिती करून त्यामध्ये त्यांचं कार्य जतन करून ठेवलं आहे. यामध्ये त्यांच्या कविता, लोकगीता आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद गोजरी भाषेमध्ये केला आहे. मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमध्ये तिरप इथले बनवंग लोसूजी हे एक शिक्षक आहेत. त्यांनी वांचो भाषेच्या प्रसारामध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. ही भाषा अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसामच्या काही भागांमध्ये बोलली जाते. त्यांनी एक भाषा शाळा उभारण्याचं काम देखील केलं आहे. या वांचो भाषेची एक लिपीही त्यांनी तयार केली आहे. ही भाषा लुप्त होऊ नये, तिचं संवर्धन व्हावं यासाठी भावी पिढ्यांनाही ते वांचो भाषा शिकवतात. मित्रांनो, गीत आणि नृत्य या माध्यमातून आपली संस्कृती आणि भाषा जतन करण्याचं काम करणारी अनेक मंडळी आपल्या देशामध्ये आहेत. या बाबतीत कर्नाटकातल्या व्यंकप्पा अंबाजी सुगेतकर यांचं जीवनही खूप प्रेरणादायक आहे.
बागलकोट इथे वास्तव्य करणारे सुगेतकरजी एक लोकगीत गायक आहेत. त्यांनी 1000पेक्षा जास्त गोंधळी गाणी गायली आहेत. त्याचबरोबर या भाषेमध्ये असलेल्या कथांचाही खूप प्रचार प्रसार केला आहे. त्यांनी कोणतंही शुल्क न घेता अगदी मोफत शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देखील दिलं आहे. भारतामध्ये आनंदी उत्साही लोकांची कधीच कमतरता भासत नाही. अशा लोकांमुळे आपल्या संस्कृतीची धारा निरंतर वाहत असून ती समृद्ध बनत आहे. तुम्हीही अशा मंडळींकडून प्रेरणा घ्या आणि आपलं वेगळं काही करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला निखळ आनंद मिळत असल्याची प्रचिती येईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 दिवस आधी मी वाराणसीमध्ये होतो. वाराणसीत मी एक अनोखं असं छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. काशी आणि परिसरातल्या युवकांनी कॅमेऱ्यातून जे क्षण टिपले आहेत ते अतिशय अद्भुत आहेत. यामध्ये अनेक छायाचित्र तर मोबाईल कॅमेऱ्यानं टिपलेली होती. खरोखरच आज ज्याच्या हातात मोबाईल आहे ती व्यक्ती एक कंटेंट क्रिएटर म्हणजेच आशय निर्माण करणारी व्यक्ती बनली आहे. लोकांसमोर आपलं कौशल्य आणि प्रतिभेचं प्रदर्शन करण्यासाठी समाज माध्यमांनीही खूप मोठी मदत केली आहे. भारतातले आपले युवा सहकारी कंटेंट क्रिएशन क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. मग यामध्ये कोणत्याही समाज माध्यमाचं व्यासपीठ असो, आपल्या समोर वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळा आशय मांडणारे आपले युवा सहकारी भेटत राहतात. पर्यटन असो, समाजकारण असो, सार्वजनिक सहभाग असो अथवा एखादा प्रेरणादायक जीवन प्रवास असो, यांच्याशी संबंधित अनेक प्रकारचा मजकूर आशय समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या देशाच्या युवा वर्गाचा आवाज आज खूप प्रभावी बनला आहे. त्यांच्या प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी देशात नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार सुरू केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाअंतर्गत आपल्या आशयामुळे परिवर्तन घडवून आणणाऱ्यांचा सन्मान करण्याची तयारी केली जाते, जे सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी आवाज बनण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. ही स्पर्धा माय.गव्ह वर सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्व कंटेंट क्रिएटर्सनी म्हणजेच आशय निर्मात्यांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. जर तुम्हाला अशा मनोरंजक आकर्षक आशय निर्मिती करणाऱ्यांविषयी काही माहिती असेल तर त्यांचं नाव तुम्हीही नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डसाठी पाठवू शकता. माझ्या प्रिय देशवासियांनो, मला याचा खूप आनंद वाटतोय की काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं मेरा पहिला वोट देश के लिए अर्थात माझं पहिलं मत देशासाठी अशी आणखी एक मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या माध्यमातून विशेष करून पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या युवा मंडळींना अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याची विनंती केली आहे. भारताला अतिशय उत्साही, अतिशय जोशपूर्ण असलेल्या आपल्या युवा शक्तीविषयी खूप अभिमान वाटतो. आपले युवा सहकारी निवडणूक प्रक्रियेत जितक्या जास्त प्रमाणात सहभागी होतील त्याचा परिणाम देशाच्या दृष्टीनं तितकाच जास्त लाभदायक ठरेल. माझीही पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हा युवकांना 18व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याची संधी मिळत आहे. याचा अर्थ 18वी लोकसभा सुद्धा युवा वर्गाच्या आकांक्षांचं प्रतीक असेल. म्हणूनच तुमच्या मताचं महत्व अधिक वाढलं आहे. सर्वसाधारण निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही तरुण मंडळींनी फक्त राजकीय कार्यक्रमांचा भाग बनलं पाहिजे असं नाही, तर या काळात होणाऱ्या चर्चा आणि वादविवाद यांच्या विषयीही जागरूक बनावं. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मेरा पहला वोट देश के लिए. देशामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रात इन्फ्लुएन्सर म्हणजेच दुसऱ्यांवर प्रभाव निर्माण करणारे आहेत, मग ते क्रीडा क्षेत्रातले असोत, चित्रपट जगतातले असोत, साहित्य क्षेत्रातले असोत किंवा इतर व्यावसायिक असोत किंवा आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब माध्यमामधले असोत,
अशा व्यक्तींनाही मी विनंती करतो त्यांनी या मोहिमेत उत्साहानं सहभागी व्हावं आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या आपल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं. मित्रांनो, मन की बातच्या या भागात माझ्यासोबत आज इतकंच. देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि गेल्या वेळेप्रमाणेच येत्या मार्च महिन्यात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता भी लग जाएगी. हे मन की बातचं मोठं यश आहे की गेल्या 110 भागांमध्ये आम्ही या कार्यक्रमावर सरकारची साधी सावलीही पडू दिलेली नाही. मन की बात मध्ये देशाच्या सामूहिक शक्तीविषयी चर्चा होते. देशानं केलेल्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची चर्चा होते. हा एक प्रकारे जनतेचा, जनतेसाठी, जनतेद्वारे तयार होणारा कार्यक्रम आहे. पण तरीही राजकीय मर्यादेचं पालन करत लोकसभा निवडणुकीच्या या काळामध्ये आता आगामी 3 महिने मन की बातचं प्रसारण होणार नाही. आता ज्यावेळी आपल्यासोबत मन की बात मध्ये संवाद साधला जाईल तो मन की बातचा 111वा भाग असेल. यानंतरच्या मन की बातचा प्रारंभ 111 या शुभ अंकानं होईल. यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असेल. तरीही मित्रांनो, तुम्हा मंडळींना माझं एक काम करत राहायचं आहे. मन की बात भलेही 3 महिने थांबणार आहे तरीही देशाची कामगिरी, यश काही थांबणार नाही. म्हणूनच तुम्ही मन की बात हॅशटॅगसह समाजाच्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची माहिती समाज माध्यमांवर टाकत रहा. काही दिवसांपूर्वी एका युवकानं मला खूप चांगली सूचना केली होती. ही सूचना अशी होती की मन की बातच्या आतापर्यंतच्या भागांच्या लहान लहान ध्वनी चित्रफिती YouTube शॉर्ट्स या स्वरूपात पुढे आणल्या पाहिजेत. म्हणूनच मी मन की बातच्या श्रोत्यांना विनंती करतो की असे शॉर्ट्स तुम्ही भरपूर सामायिक करावेत. मित्रांनो, ज्यावेळी पुढच्या वेळी आपल्याशी संवाद साधला जाईल त्यावेळी पुन्हा एकदा नवीन चैतन्यानं, नवीन माहिती घेऊन तुम्हाला भेटेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.